कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत प्रचंड कष्ट केले। हातात पीक आल्यानंतर भाव मिळेल या आशेने थोडं थोडं करून कांदा विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला। त्यानुसार पहिल्यांदा सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला। या कांद्याला 50 पैसे प्रति किलो असा भाव मिळाला, त्यामुळे 301 रुपये हातात आले। हा कांदा मार्केटमध्ये पोहोचण्यापासून विक्री होईपर्यंत शेतकऱ्याला 1939 रुपये खर्च आला, त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच 1538 रुपये चक्क दंड भरावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये घडली आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, हे अतिशय धक्कादायक आहे की जो शेतकरी कांदा पिकवतो तो पोहोचवतो, त्याच्या वाट्याला मात्र अवघे काही रुपये येत आहेत। इतका हजारो रुपयांचा खर्च करून त्याचं काही पोट भरत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल होत आहेत। आता एवढा उन्हामध्ये दुष्काळी भाग असलेल्या बीडमध्ये या शिंगारे नावाच्या शेतकऱ्याने मशागत केली, पेरणी केली, फवारणी केली, औषध मारलं, त्यानंतर त्याला काढायला पैसे दिले आणि काढल्यानंतर संभाजीनगर व मराठवाड्यामध्ये भाव मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्याला आशा होती किमान आता सोलापूरमध्ये तरी भाव मिळेल, त्यामुळे या शेतकऱ्याने जो साहित्य लागतं ते खरेदी केलं, गोणी, पन्न्या वगैरे ज्या सर्व गोष्टी खरेदी केल्या आणि इथून सोलापूरला हे सर्व कांदे घेऊन गेले। जवळपास 600 किलो कांदे सोलापूरच्या बाजारामध्ये घेऊन गेले आणि त्यांना जो खर्च आला तो 1800 रुपये खर्च आला इथून तिथपर्यंत नेण्याचा। मात्र तिथे हा कांदा तुरळक 50 पैसे किलोने विकला गेला आणि एकंदरीत या सर्व कांद्याची जी किंमत आली ती फक्त 300 रुपये आली। जो नेण्याचा खर्च होता 1800 रुपये तो देखील निघाला नाही आणि शेतकऱ्याला आता दंड मिळतोय, 1500 रुपये त्याला दंड बसला। त्याचं कारण असं की 50 पैसे भाव मिळाला आणि त्याला 300 रुपये मिळाले आणि फक्त 1800 रुपयामध्ये 300 रुपये त्याला मिळाले आणि 1500 रुपये खिशातले त्यांचे गेले। म्हणजे आता शेतकऱ्यांनी लागवडीपासून इथपर्यंत खर्च करायचा, तो बाजारात न्यायचा आणि एवढी मेहनत करून देखील 1500 रुपयाचा दंड स्वतःला करून घ्यायचा। मग हा प्रश्न उपस्थित होतो, खरं शेतकरी जगू शकतो का? त्यामुळे कुठेतरी 1-2 रुपयाने कांदा वाढला तर कांदा रडवतो असं म्हणणाऱ्या नागरिकांनी देखील पाहावं शेतकऱ्यांचं हा दुःख। खरं तर कांदा जो आहे तो आता नागरिकांना नव्हे तर शेतकऱ्यांना रडवतो, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता मोठ्या अडचणीत आलेले आहे। त्यासाठी आता सरकारने कांदा उत्पादकांसाठी वेगळा विचार करायला पाहिजे, वेगळा पॅकेज करायला पाहिजे, अशी मागणी देखील आता जोर धरते। त्यामुळे काहीतरी उपाययोजना लवकरच झाल्या पाहिजेत। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।